नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2023 तर्फा 12,476 जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली जे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर लवकरच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू होणार आहे. ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा जे मित्रांनो मागच्या भरतीचा कट ऑफ किती लागला होता महाराष्ट्राचा, त्याबद्दलच मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस त्याचबरोबर ओपन या कॅटेगरीचा मित्रांनो महिला आणि पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती लागला होता, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक मदत होणार आहे, एक हेल्प होणार आहे की आपल्याला किती मार्क घ्यावं लागणार आहे, जेणेकरून आपलं 100% सिलेक्शन होणार आहे आरपीएफ मध्ये. हा अंदाज मित्रांनो आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मागच्या भरतीचा कट ऑफ किती लागला होता महाराष्ट्राचा त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आरपीएफ साठी पात्रता तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. यामध्ये दोन प्रकारच्या पदं असते, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर. 10वी पासवर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येते आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरता येते आणि कॉन्स्टेबलमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते. आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर कॉन्स्टेबलमध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा आपण बघितलं तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओपन कॅटेगरीचे मुलं. त्याचबरोबर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर तुम्ही 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे उमेदवार जर असाल तर तुम्हाला 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. या भरतीमध्ये फी यामध्ये 250 रुपये असते एससी एसटी कॅटेगरीसाठी, आणि बाकी कॅटेगरीसाठी ओपन झाले, ईडब्ल्यू झाले, ओबीसी झालं या कॅटेगरीसाठी मित्रांनो 500 रुपये फी असते. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मित्रांनो पेपर, सर्वात आधी पेपर असते आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. 120 मार्काचा तुमचा पेपर असतो, ज्यामध्ये जे मित्रांनो जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न, गणिताचे 35 प्रश्न, निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असते. 1.5 घंट्याचा टायमिंग असते. तर तुक्के वगैरे काय मारायचे नाही तुम्हाला मित्रांनो अभ्यास करून जावं लागणार आहे भरतीला. तर यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा असते तुमची. कट हा मित्रांनो लेखी प्लस ग्राउंडचा लागत नसतो, फक्त लेखीचाच लागत असतो. ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यामध्ये मित्रांनो उंची जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते. आणि तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे मुलं असाल तर यामध्ये पुरुष उमेदवारांची उंची 160 सेंटीमीटर, तुम्ही जर महिला उमेदवार एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 152 सेंटीमीटर तुम्हाला उंची लागते आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये. छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे एससी एसटी कॅटेगरीच्या मुलांची. आणि ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. त्याचबरोबर आरपीएफला जे ग्राउंड आहे यामध्ये लॉंग जंप आहे, त्याचबरोबर हाय जंप आहे, त्याचबरोबर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 मिनिट 45 सेकंड एवढा टायमिंग मिळणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 40 सेकंड एवढा, म्हणजे 3 मिनिट 45 सेकंड एवढा टायमिंग मिळणार आहे. तर असं ग्राउंड आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा जो कट ऑफ आहे हा मित्रांनो लेखी प्लस ग्राउंड या दोन्ही मिळून लागत नसतो. ठीक आहे, आणि ग्राउंडला बऱ्याच मुलांचे कमेंट असते ग्राउंडला किती मार्क आहे. ग्राउंडला मार्क नसते. ठीक आहे, ग्राउंडला मार्क नसते, ते फक्त फिजिकली टेस्ट असते की तुम्ही त्यामध्ये बसता काय, तुमचं फिजिकल चांगलं आहे का, यासाठी मित्रांनो ते टेस्ट. जसं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ लागतो तसा आरपीएफ मध्ये लागत नाही. तर यामध्ये फक्त लेखी परीक्षेचाच कट ऑफ लागत असते, लेखी परीक्षेवर कट ऑफ लागत असते एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचा. ठीक आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मागच्या भरतीचा कट ऑफ किती लागला होता तेच मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मागील भरतीचा जो कट ऑफ आहे तुम्ही बघू शकता. तर यामध्ये ग्रुप आहे, ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, डी ग्रुप, ई ग्रुप, एफ ग्रुप अशा प्रकारे आणि ग्रुपनुसार कट ऑफ लागत असतो. तर युआर कॅटेगरीचा जो कट ऑफ लागला होता तो लागला होता 83.82 एवढा. त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा लागला होता या ठिकाणी 77.9 आणि एसटी कॅटेगरीचा लागला होता 78 वर. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा लागला होता युआर कॅटेगरीचा 57 वर लागला होता त्यात 120 पैकी, आणि ओबीसी कॅटेगरीचा 120 पैकी 55 वर लागला होता, आणि एससी कॅटेगरीचा 120 पैकी 55 लागला होता. महिला उमेदवारांचा एवढा कट ऑफ कमी लागला होता महिला उमेदवारांचा मागच्या भरतीमध्ये, आणि यावर्षी सुद्धा तेवढाच लागणार आहे. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा बघू शकता 120 पैकी फक्त 50 वर लागला होता. आणि
यावर्षी मागच्या भरतीमध्ये फक्त 9,000 जागा होत्या, पण यावर्षी 12,000 प्लस जागांसाठी भरती आहे. त्यानंतर ग्रुप बीचा जो कट ऑफ लागला होता मागील भरतीचा, तर UR कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 89 वर लागला होता 120 पैकी, OBC कॅटेगरीचा 89 वर लागला होता, SC कॅटेगरीचा 82 लागला होता 120 पैकी, ST कॅटेगरीचा 78 वर लागला होता 120 पैकी. त्यानंतर महिला उमेदवारांचा UR कॅटेगरीचा 61.61 वर लागला होता 120 पैकी, OBC कॅटेगरी 54, SC कॅटेगरी 51 आणि ST कॅटेगरी 51. महिला उमेदवारांचा खूपच कमी कट ऑफ लागत आहे यामध्ये. त्यानंतर ग्रुप सी मध्ये कट ऑफ बघितला आपण तर UR कॅटेगरीचा 87 लागला होता 120 पैकी. त्यानंतर SC कॅटेगरीचा 78 लागला होता, ST कॅटेगरीचा 77 लागला होता आणि महिला उमेदवारांचा जर बघितला तर UR कॅटेगरीचा 53 लागला होता 120 पैकी. त्यानंतर OBC कॅटेगरीचा 120 पैकी 47 लागला होता महिला उमेदवारांचा. SC कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा लागला होता फक्त 43 वर 120 पैकी. त्यानंतर ST कॅटेगरीचा जो लागला तो 48 वर लागला होता 120 पैकी. त्यानंतर ग्रुप डी मध्ये जर बघितला तर ग्रुप डी मध्ये थोडा हाय गेला होता, तर UR कॅटेगरीचा 117 गेला होता 120 पैकी आणि OBCचा डायरेक्ट 120 वर लागला होता 120 पैकी 120. त्यानंतर SC कॅटेगरीचा 86 वर लागला होता 120 पैकी आणि ST कॅटेगरीचा जो लागला होता तो लागला होता 82 वर 120 पैकी. त्यानंतर महिला उमेदवारांचा UR कॅटेगरीचा लागला होता 74 वर लागला होता आणि OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 71 वर लागला होता 120 पैकी आणि SC कॅटेगरीचा फक्त 58 वर लागला होता 120 पैकी आणि 120 पैकी ST कॅटेगरीचा लागला होता 64 वर. ठीक आहे, डी ग्रुपचा. त्यानंतर ग्रुप ई पहा तर ग्रुप ई मध्ये जो कट ऑफ लागला होता UR कॅटेगरीचा तो लागला होता 50 वर लागला होता 120 पैकी. त्यानंतर OBC कॅटेगरीचा 61 वर लागला होता 120 पैकी. त्यानंतर SC कॅटेगरीचा जर आपण बघितला तर 120 पैकी यामध्ये फक्त 62 वर लागला होता पुरुष उमेदवारांचा. त्यानंतर महिला उमेदवारांचा पहा तर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा हा कट ऑफ आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर महिला उमेदवारांचा लागला होता ST कॅटेगरीचा फक्त 50 वर आणि SC कॅटेगरीचा फक्त 62 वर 120 पैकी. त्यानंतर या ठिकाणी UR कॅटेगरी तुम्ही बघू शकता, सॉरी या ठिकाणी महिला उमेदवारांचा. ठीक आहे, तर महिला उमेदवारांचा पहा फक्त लागला होता या ठिकाणी 74.75 लागला होता. त्यानंतर OBC कॅटेगरीचा 71 लागला होता आणि SC कॅटेगरीचा लागला होता या ठिकाणी 58 आणि या ठिकाणी ST कॅटेगरीचा 64.42. त्यानंतर ग्रुप ईचा जो कट ऑफ आहे हा खूप कमी लागला होता. ग्रुप ईचा जो कट ऑफ लागला होता UR कॅटेगरीचा फक्त 50 लागला होता, OBC कॅटेगरीचा 61 लागला होता, SC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांना 62 लागला होता, ST कॅटेगरीचा 50 लागला होता 120 पैकी आणि महिला उमेदवारांचा तर फारच कमी कट ऑफ लागला होता या ठिकाणी. ठीक आहे, तर महिला उमेदवारांचा फक्त 42.48 लागला होता UR कॅटेगरीचा 120 पैकी आणि OBCच्या जागांमध्ये SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे एकदम डाऊन लागला होता मुलींचा. तर SC कॅटेगरीचा फक्त 120 पैकी 38 वर सिलेक्शन झालं होतं मुलींचं आणि यामध्ये ST कॅटेगरीचा फक्त 36 वर लागला होता 120 पैकी आणि ग्रुप Fमध्ये थोडा हाय गेला होता. यामध्ये मुलांच्याच जागा होत्या, मुलींच्या जागा नव्हत्या. तर Fमध्ये 93 वर लागला होता मुलांचा कट ऑफ. त्याचबरोबर यामध्ये OBC कॅटेगरीचा 89 लागला होता, त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 69 लागला होता आणि ST कॅटेगरीचा 67 लागला होता. ठीक आहे, तर एवढा कट ऑफ लागला होता, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या ठिकाणी. तर एवढा कट ऑफ मागच्या भरतीमध्ये लागला होता आणि यावर्षीसुद्धा यापेक्षा थोडा कम लागू शकतो किंवा एवढाच मित्रांनो जाणार आहे कट ऑफ, यापेक्षा जास्त कट ऑफ लागणार नाही. तर आपापल्या तयारीमध्ये राहा. लवकरच मित्रांनो RPFची भरती येत आहे. ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये राहा, अभ्यास करा आतापासून मित्रांनो, कुठंही लक्ष देऊ नका. तर एवढा कट ऑफ लागणार आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत आपल्या परिवारांपर्यंत पोहोचवा. तुमच्या जर परिवारामधलं कोणी RPF रेल्वे पोलीस भरतीची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून त्यांनासुद्धा मित्रांनो हेल्प होणार आहे या मदतच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.